आता ऐका, एक दोन शेवट सांगतो तुम्हाला, इकडे लक्ष द्या आई. दोन शेवट सांगतो, कुणाचा शेवट झाला आणि तो गोड कसा झाला सांगतो. आणि मग या असणाऱ्या दादासाहेब तांबे, या असणाऱ्या पाटलांचा या ठिकाणी तुम्हाला शेवट कसा गोड झाला हे सांगतो. थांबतो, इकडे लक्ष द्या ऐका जरा. कुणाचा शेवट गोड झाला आई ऐका. आम्ही ज्या पवित्र आळंदीमध्ये राहतो की नाही, ऐका इकडे लक्ष असू द्या जरा. आम्ही ज्या पवित्र आळंदीमध्ये राहतो की नाही, त्या पवित्र आळंदीमध्ये ज्ञानोबराय नावाचे संत आहे बरं का आई. त्या आळंदीमध्ये ज्ञानोबराय नावाचे संत आहेत. इकडे लक्ष द्या पोरांनो. आज या दादासाहेबांचे 3 मुलं इथं बसलेले असतील, या दादासाहेबांची मुलगी इथं बसलेली असेल. इकडे लक्ष द्या पोरींनो, इकडे लक्ष द्या पोरांनो. फार भाव गोड आहे. जसं तुमच्या जीवनामध्ये दुःख आहे की नाही, जसे तुम्ही 3 भावंड आहे, 1 बहीण आहे की नाही, तसंच माझ्या ज्ञानोबरायांना सुद्धा 3 भावंड आहे आणि माझ्या ज्ञानोबरायांना सुद्धा 1 बहीण आहे. ज्ञानोबराया, निवृत्तीनाथ, सोपान काका आणि मुक्ताबाई 4 जणांचं कुटुंब आहे. पोरांनो, हा बाप तुम्हाला सोडून निघून गेलाय ना, ही माय तुम्हाला सोडून निघून गेली ना. ऐका इकडे लक्ष असू द्या. ज्याच्या जीवनातली आई गेली, ज्याच्या जीवनातला बाप गेला की नाही, त्याच्या जीवनामध्ये दुःख असतं गड्या. ऐका ऐका ऐका, उदाहरण सांगतो लक्षात येईल. आई, ज्ञानोबरायांची आई गेली बरं का दादा. ए पोरांनो, ज्ञानोबरायांची आई गेली, ज्ञानोबरायांचा बापही गेला. ज्ञानोबरायांची आई गेली, ज्ञानोबरायांचा बाप गेला. देहांत प्रायश्चित्त घेतलं आणि ज्ञानोबरायांचे मायबाप गेल्याच्या नंतर ऐका इकडे लक्ष देऊन, मोजून 8 दिवसाच्या नंतर, अजून 2 दिवसाच्या नंतर ज्ञानोबरायांच्या आईवडिलाचं त्या ठिकाणी पिंडदान करायचं आहे. परंतु ऐका, 8 दिवसाच्या नंतर चिमुकली मुक्ताबाई ज्ञानोबरायांच्या जवळ धावत आली. 8 वर्षाची मुक्ताबाई. आणि एक बोलू दादा, मुलीचा जीव बापात जास्त असतो बरं. मुलीचा जीव बापात असतो आणि पोरांचा जीव आईमध्ये असतो गड्या. ऐका इकडे लक्ष देऊन जरा. ज्ञानोबरायांची बहीण आहे धरकताई, ज्ञानोबरायांची बहीण आहे. आणि ज्ञानोबरायांची बहीण 8 वर्षाची मुक्ताबाई ज्ञानोबरायांच्या जवळ आली आणि ज्ञानोबरायांना बोलायला लागली, दादा, हे दादा, दादा, अरे 8 दिवस झाले रे दादा, भुकेनं व्याकुळ झाले दादा. जोपर्यंत आई होती, जोपर्यंत बाप होता, तोपर्यंत रोज आपल्याला गोडधोड खायला मिळायचं दादा. पण ऐकणारे दादा, आई गेली आपली दादा. अरे आई गेली आपली, बाप गेलाय. सांगणारे दादा, 8 दिवस झाले घरामध्ये खाण्यासाठी काही नाही. ऐका बरं का तांबे परिवारातली 3 पोरांनो, ऐका ऐका. या तांबे परिवारातल्या या बापाची मुलगी ऐका ऐका इकडे लक्ष देऊन जरा. ज्ञानोबरायांची आई गेली होती, ज्ञानोबरायांचा बापही गेला होता. आणि 8 वर्षाची माझी मुक्ताबाई ज्ञानोबरायांना बोलत होती, दादा, सांगणारे काय खाऊ दादा. अरे 8 दिवस झाले दादा, काय खाऊ सांग ना. त्यावेळेस माझ्या ज्ञानोबरायांच्या बहिणीनं, आदिशक्तीमाई मुक्ताबाईनं ज्ञानोबरायांकडे पाहिलं आणि सहज विचारलं, दादा, जोपर्यंत आई होती, जोपर्यंत आई होती, जोपर्यंत बाप होता, तोपर्यंत दादा खायला कधी कमी पडलं नाही रे. पण दादा, आता आई गेली आणि आता बापही गेला दादा. दादा, माय गेली, बाप गेला, सांगणार आहे काय खायचं. अरे 8 वर्षाची पोरगी आहे, काय कळतो 8 वर्षाच्या लेकराला. आणि 8 वर्षाची मुक्ताबाई ज्ञानोबरायांना बोलायला लागली, दादा काय खाऊ. आणि 8 वर्षाच्या मुक्ताबाईसाठी माझ्या 12 वर्षाच्या ज्ञानोबरायांनी काकेमध्ये जोडी घेतली दादा. अरे 8 वर्षाच्या मुक्ताबाईसाठी माझ्या ज्ञानोबरायांनी काकेमध्ये जोडी घेतली. आणि काकेमध्ये जोडी घेऊन माझ्या ज्ञानोबरायांनी त्या ठिकाणी पाहिलं. माझ्या ज्ञानोबरायांनी मुक्ताबाईच्या तोंडावरून हात फिरवला आणि मुक्ताबाईला ज्ञानोबराय बोलायला लागले, मुक्ते, भूक लागली का ग तुला. थांबा, मी तुला खाण्यासाठी काहीतरी घेऊन येतो. अरे बहीण लहान असू द्या, बहीण मोठी असू द्या, भावाचं बहिणीवर प्रेम असतं की नाही दादा. अरे त्या 8 वर्षाच्या मुक्ताबाईसाठी ज्ञानोबरायांनी काकेमध्ये झोळी अडकवली. ऐका रे पोरांनो, तुमच्या जीवनातला एकदा बाप निघून गेला ना, या जगाच्या पट्टीवर तुम्हाला माफ करणार कोणी नाही. कारण जोपर्यंत घरामध्ये बाप आहे ना, तोपर्यंत सगळे गुन्हे माफ आहे. त्याचं नाव बाप आहे रे, त्याचं नाव बाप आहे. ज्ञानोबरायांनी काकेमध्ये झोळी घेतली, ज्ञानोबराय मधुकरीसाठी गेले. ज्ञानोबराय आळंदीमध्ये गेले. ज्ञानोबरायांनी घरावर थाप टाकली. घरावर जशी थाप टाकली, घर उघडलं गेलं.
उघडलेल्या घरातून एक ब्राह्मण वृद्ध बाहेर आले आणि त्या ठिकाणी ज्ञानोबारायांकडे पाहिलं आणि रागानं व्याकुळच झालेला ब्राह्मण त्या ठिकाणी बोलायला लागे, अरे अरे संन्याशाचा आहेस ना, अरे कशाला हात लावला आमच्या घराला, घर बाटलं ना. एक सांगू, जोपर्यंत तुमची माय आहे, जोपर्यंत तुमचा बाप आहे, तोपर्यंत लोक तुमच्या जवळ येतील, तुमच्या तोंडावरून हात फिरवतील. पण एकदा का तुमच्या घरातली आई आणि बाप निघून गेला ना, स्वतःचे पाहुणे सुद्धा तुम्हाला लांब लोटतील. हा समाज आहे हो, हा समाज आहे. जोपर्यंत घरात आई आहे, बाप आहे, तोपर्यंत लोक म्हणतील हा आमच्या मामाचं पोरग आहे. आणि एकदा बाप गेला, एकदा तुमच्यावरची छत्री गेली, एकदा तुमच्यावरची सावली गेली की जवळचे म्हणतात हा लांबचे पाहुणेत आमचे. एक सांगू दादा, ज्ञानोबाराय घरावर ताप टाकतात, घर उघडलं गेलं, अरे अरे चल संन्याशाचा आहेस ना, कशाला आलास, कशाला आलास. ज्ञानोबारायांनी हात जोडले, दादा माझी बहीण लहान आहे हो, ओ दादा माझी बहीण लहान आहे हो, बहिणीला कळत नाही माझ्या, माझी आई गेली, माझा बाप गेलाय आणि माझी बहीण म्हणते दादा भूक लागली, ऐका ना काका थोडीशी मधुकरी द्या ना काका, शिळी भाकर असली तर चालेल द्या, माझी बहीण खाईल तृप्त होईल काका द्या ना. त्या असणाऱ्या माणसानं सांगितलंय, अरे माझ्या घराला हात लावला, घर बाटलं माझं, चल. काही दिलं नाही, हाकून दिलं ज्ञानोबारांना. ज्ञानोबारायांना हाकून दिलं, ज्ञानोबाराय पुढे गेले, दुसऱ्या घरावर ज्ञानोबारायांनी थाप टाकली, घर उघडलं गेलं. ऐकावर काही बाप काय आहे, दुसऱ्या घरावर टाकली थाप, घर उघडलं गेलं आणि उघडलेल्या घरातून एक 80 वर्षाची म्हातारी बाहेर आली. 80 वर्षाची म्हातारी बाहेर आली. 80 वर्षाच्या म्हातारी बाहेर आल्याच्या नंतर काठी टेकवत टेकवत म्हातारी जवळ आली आणि जशी म्हातारी जवळ आली की नाही तशी म्हातारी जवळ आल्या आल्या ज्ञानोबारायांना पाहिलं आणि म्हातारीनं ज्ञानोबारायांना विचारलं, ए ए पोरा, ए अरे कोण आहे तू, कोण आहे. ज्ञानोबारायांनी केविलवाण्या नजरेने त्या म्हातारीकडे पाहिलं आणि हात जोडले आणि जगाची माऊली ज्ञानोबाराय सांगतात, आई हो आई मी विठ्ठल पंथाचा ज्ञानेश्वर आहे, आई आई मी विठ्ठल पंथाचा ज्ञानेश्वर आहे. असं म्हणल्याच्या नंतर महाराज त्या म्हातारीनं हातातली काठी खाली टाकली. काय बरं का दादा, त्या म्हातारीनं हातातली काठी खाली टाकली आणि 80 वर्षाची म्हातारी ज्ञानोबारायांकडे पाहून बोलायला लागले, हे बाबा तू विठ्ठल पंथाचा आहेस का. हो आई मी विठ्ठल पंथाचा आहे. तू विठ्ठल पंथाचा आहेस का. हो हो आई मी विठ्ठल पंथाचा आहे. हे बाबा, अरे बस 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 खाली बस. तुझं नाव. आई माझं नाव ज्ञानेश्वर आहे. अरे वा तू ज्ञानेश्वर आहेस. ए बाबा, ए ज्ञानेश्वरा तुझा बाप फार चांगला होता रे बाबा. काय पोरांनो, आपल्याला आनंद केव्हा होतो माहितीये का, एखादा माणूस आपला बाप निघून गेल्याच्या नंतर आपल्या जवळ येतो, आपल्या खांद्यावर हात टाकतो आणि सांगतो, होय तांबे, हो तांबे तांबे 3 मुलं आहेत ना तुम्ही, हो तुमचा बाप फार चांगला होता बरं का. हा शब्द ऐकला का टचकन माणसाच्या डोळ्यात पाणी येतं. मग आपल्या बापाची किंमत आपल्याला कळते. अरे माझा बाप किती पवित्र होता. ज्ञानोबारायांचा बाप निघून गेला ना, 80 वर्षाची म्हातारी ज्ञानोबारायन, हे अरे ज्ञानेश्वरा तुझा बाप फार चांगला होता रे बाबा. हा शब्द ऐकला महाराज, हा शब्द ऐकला आणि 80 वर्षाच्या म्हातारीने काठी टाकली. टचकन म्हातारी रडायला लागली. रडणाऱ्या म्हातारीच्या जवळ ज्ञानोबाराय बसतात आणि ज्ञानोबाराय म्हातारीला विचारतात, आई आई माझा बाप चांगला होता, मग माझ्या बापाला का मारावं लागलं हो. माझा बाप चांगला होता ना, मग माझ्या बापाला का मारावं लागलं. त्या म्हातारीनं उत्तर दिलं, ज्ञानेश्वरा तुझा बाप चांगला होता, पण ऐक ना बाबा, तुझा बाप मेला नसता तर तू जगाचा बाप झाला नसता रे ज्ञानेश्वरा. ज्ञानाबाई माझी अनाथाची
माझा बाप चांगला होता ना, मग त्याला का मारावं लागलं? आणि त्या म्हातारीने सांगितलं, ज्ञानेश्वरा तुझा बाप चांगला होता बाबा, पण तुझा बाप मेला नसताना तर तू जगाचा बाप झाला नसताना रे बाबा. ज्ञानोबारायांचा बाप गेला आणि ज्ञानोबारायांनी बापासाठी रडावं. बाप काय असतं सांगू? आज या घरातला एक बाप निघून गेलाय. विचारा या पोरांना, विचारा का हो पाटील बाप गेलाय तुमचा? ते पोरं सांगतील महाराज आज आमच्याकडे सगळं आहे हो, सगळं आहे आमच्याकडे. राहायला घर आहे, बसायला गाडी आहे, फिरायला पैसा आहे महाराज, पण आमच्या पाठीवर शब्बासकीची थाप टाकणार आमचा बाप नाही ना महाराज. एक सांगू, या जगाच्या पाठीवर बाप बाप असतो गड्या, बापाची जागा कोणी घेऊ शकत नाही. या जगाच्या पाठीवर बाप बाप असतो गड्या, बापाची जागा कोणी घेऊ शकत नाही. सांगतो लक्षात येईल तुमच्या, ऐका जरा, ऐकून जा माझं कीर्तन. हे कीर्तन ऐकल्याच्या नंतर इथं बसलेल्या प्रत्येकाला माझी विनंती आहे दादा, अरे जोपर्यंत आपल्या घरातला बाप शिल्लक आहे तोपर्यंत त्याच्या पाया पडा. जोपर्यंत आपल्या घरातला बाप शिल्लक आहे तोपर्यंत आपल्या घरातल्या बापाच्या पाया पडा. जो माणूस आपल्या बापाच्या पाय पडतो, बापाच्या समोर झुकतो, जग त्याच्या समोर झुकतो, त्याचं नाव बाप आहे. सांगू बाप, आजपर्यंत भरपूर कथा ऐकल्या, कीर्तन ऐकली, सगळ्यांनी सांगितलं आई माझी मायेचा सागर आहे. सगळ्यांनी सांगितलं दिला जन्म आईने उपकार मोठा झाला. अरे कुणाला जर विचारलं का हो आई, तर लोक म्हणतात आईचं महत्व जास्त आहे. माझी विनंती असेल तुम्हाला, अरे आई महत्वाचीच आहे. आई घराचं मंगल्य असेल पण बाप घराचं अस्तित्व आहे दादा. आई घराचं मंगल्य असेल तर बाप घराचं अस्तित्व आहे. सांगू आई, इथं बसलेल्या माझ्या आईंनो ऐका इकडे लक्ष देऊन. आई तुम्हाला आहे, आई मला आहे. आपल्या घरातली जर आई एखाद्या दिवशी वारली तर आपल्या आईच्या कपाटात 7-8 नव्या साड्या निघतील, पण आपला बाप गेला तर एकही नवा ड्रेस दिसणार नाही. त्याचं नाव बाप आहे दादा. सांगू बाप, आजपर्यंत बाप रेखाटला, मारणारा, झोडणारा, बेवडा, जुगारी. अरे 4-5 वर्षाच्या लहान लेकराला जर म्हटलं ना शपथ घे शपथ, तर ते म्हणतं आई शपथ. बाप शपथीच्या लायकीचा नाही का हो? बाप बाप असतो. अरे आई 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 का आठवते आई आम्हाला? अरे जेवण करून घे म्हणणारी आई आमच्या लक्षात राहते भल्या माणसा, परंतु आयुष्यभराच्या जेवणाची सोय करणारा बाप किती जणांच्या लक्षात आहे? बाप संपला गेला, बाप संपला गेला, संपवला गेला. लोकांना विचारलं कृष्ण कुणाचा, तो लोक म्हणतात कृष्ण यशोदेचा. लोकाला विचारलं कृष्ण कुणाचा, तो लोक म्हणतात यशोदेचा, देवकीचा. लोकाला विचारलं छत्रपती शिवाजी महाराज कुणाचे, लोकाला विचारलं छत्रपती शिवाजी महाराज कुणाचे, तर लोक सहज सांगतात छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊंचे. लोकाला विचारलं श्याम कुणाचा, तर लोक सहज सांगतात श्याम श्यामच्या आईचा. अरे श्यामनं श्यामची आई लिहिली, श्यामचा बाप नाही लिहिला. लोकाला छत्रपती शिवाजी महाराज कळले, छत्रपती शिवाजी महाराजांची जिजाऊ कळली, पण त्या शिवाजी राजांसाठी त्या असणारे मुघलांकडे काम करणारा शहाजी राजा नाही कळला. लोकाला विचारलं कृष्ण कुणाचा, तर लोकांनी सांगितलं यशोदेचा, परंतु त्याच कृष्णाला त्या यमुनेच्या पुरातून बाहेर काढणारा बाप किती जणांच्या लक्षात आहे? बाप बाप आहे गड्या. त्या जगाच्या पाठीवर जर बाप पाहायचा असेल तर माझ्या तुकोबारायांनी बापाची महती सांगितली. तुकोबाराय म्हटले बाप पाहायचा ना तुम्हाला, ऐका एक उदाहरण सांगतो लक्षात येईल तुमच्या. गरीब घरातला बाप आहे, गरीब घरातला बाप आहे बर का दादा, बर का आई. शेतकरी बाप आहे गरीब घरातला. संध्याकाळचे 12 वाजले, पुंडे साहेब संध्याकाळचे 12 वाजले. बीड परभणी नांदेड का बाप आहे, गरीब घरातला बाप आहे. आणि रात्रीची वेळ आहे, शेतामध्ये पाणी धरण्यासाठी जायचं म्हणून त्या ठिकाणी तो बाप रात्री 12ला निघाला. रात्री 12ला निघालेला बाप त्या ठिकाणी खोरं हातात घेतलं, पण चुकून खोरं पटकन खाली पडलं. जसं खोरं खाली पडलं तसं पोरग तटकन उठलं. 10 वर्षाचं पोरग बापाच्या माग लागलं. बाबा कुठं चालले? पोरानं सांगितलं बाबा कुठं चालले. आणि त्या ठिकाणी पोरानं विचारलं बाबा कुठं चालले. बापानं सांगितलं पोरा
रात्रीची वेळ आहे, आता 12च्या नंतर लाईट येणार आहे, म्हणून मी दारे धरण्यासाठी चाललोय. बाबा तुम्ही जर दारे धरण्यासाठी जाणार असाल तर मला सुद्धा तुमच्या सोबत यायचं. बाबा बापाने सांगितलं, पोरा रात्रीची वेळ आहे, अरे इच्छू काटेची भीती वाटते, तू येऊ नको, मी पहाटे सकाळी लवकर येतो, आलं की तुला 10 रुपये देतो. बाबा मला नको 10 रुपये, मला यायचं बाबा. आणि एक सांगू का दादा बरं का आई, ए पोरांनो, आपली आई जर घराच्या बाहेर चालली ना तर आपली आई आपल्याला कडेवर घेते. का? आपल्या आईला वाटतं जे मला दिसतंय ते माझ्या पोराला दिसावं. पण आपला बाप जर घराच्या बाहेर चालला, आपला बाप आपल्याला कडेवर नाही खांद्यावर घेतो. कारण आपल्या बापाला वाटतं जे मला सुद्धा दिसलं नाही ते माझ्या पोराला दिसावं. काय बाप आहे त्या असणाऱ्या शेतकरी बापानं एका हातावर एका खांद्यावर खोरं घेतलं, दुसऱ्या खांद्यावर पोराला घेतलं. बगलामध्ये त्या ठिकाणी झोपण्यासाठी गोधडं घेतलं आणि रात्री 12ला बाप शेतामध्ये गेला. साहेब 12 वाजता पोराला झोपवलं. 12 वाजल्यापासून तर पहाटे 6 वाजेपर्यंत बापानं दारे धरले. गरीब आहे बाप. ऐका बाप, आज या घरातला बाप गेलाय, बाप सांगेल मी तुम्हाला. बाप कळला पाहिजे लोकांना, कारण अशा बऱ्याच घरामध्ये बाप घरात आलं का पोरग बाहेर जाते, बाप घरात आलं का पोरग बाहेर जातोय आणि पोरग घरात आलं का बाप बाहेर जातोय. आज असे बरेच पोर आहेत ज्यांना आपल्या बापाचा राग येतोय. इथं बसलेल्यापैकी असे बरेच पोर आहेत जे बापाचा फोन आला का सायलेंट मोडवर टाकतात. पण साहेब जोपर्यंत घरातला बाप शिल्लक आहे तोपर्यंत त्याचा फोन उचला. कारण 1 वर्ष झालं या तांबे परिवाराला वाटतं बापाचा फोन यावा, पण आता येऊ शकत नाही, त्याचं नाव बाप आहे. एका खांद्यावर खोरं टाकलं, दुसऱ्या खांद्यावर पोरग धरलं का बगलामध्ये कोदडं धरलं. रात्री 12ला बाप दारे धरायला लागला साहेब, आणि 12 वाजल्यापासून सकाळी 6 वाजल्यापर्यंत बापानं दारे धरले. 6ला लाईट गेली आणि जशी लाईट गेली तसं बापानं पोराला उठवलं, ए उठ घरी जायचंय. बापानं पुन्हा पोराला खांद्यावर घेतलं. बापानं पुन्हा पोराला खांद्यावर घेतलं. गावाच्या वेशीपर्यंत बापाला. रात्री 12ला दारे धरणारा बाप संध्याकाळी 6 वाजलेपर्यंत दारे धरत होता. अरे खोऱ्यानं दारे देऊ देऊ भुकेनं व्याकुळ झाला होता. आणि व्याकुळ झालेला बाप गावाच्या वेशीपर्यंत आला. बरं का आई, बाप ऐका काय असतो. गावाच्या वेशीपर्यंत बाप आला आणि जसा बाप गावाच्या वेशीपर्यंत आला तसं खोरं मारलं, खोरं खाली ठेवलं. एक वडापावची गाडी दिसली आणि वडापावची गाडी बापानं पाहिली गड्या. आणि बापाच्या मनात आलं, रात्रभर दारे धरले, भूक लागली रे मला, एक वडापाव खाऊ. म्हणून खिशातल्या 10च्या फाटक्या नोटीकडे बापाचा हात गेला. आणि मग बापाच्या लक्षात आलं, आता जर मी वडापाव खाल्ला तर माझ्या खांद्यावर माझं पोरग बसलंय. आणि जर मी वडापाव खाऊन 10 रुपये संपवले, पोरानं मागितलं तर काय देऊ, असं म्हणून बापानं 10 रुपयाच्या नोटी काढला, हात बाहेर काढला, वडापावच्या गाड्यावर गेला, एक वडापाव घेतला, पोराला खाली उतरले. तो वडापाव का पोराला खाऊ घातला आणि वडापावच्या गाड्यावरचा एक मग भरून पाणी बाप प्याला. पोटाला उपरणं बांधलं त्या बापानं. आणि बापानं पोरासाठी चिमटा घेतला पोटाला आणि पोराला खाऊ घातलं. त्याचं नाव बाप आहे. एक सांगू, अरे बाप पाहायचा असेल ना दादा, आज या घरातला एक बाप आमचे दादासाहेब बाबा या ठिकाणी निघून गेले. हे तांबे पाटील निघून जाऊन 1 वर्ष झालंय. पण या बापानं 3 पोरांना जन्माला घातलं, 1 मुलीला जन्माला घातलं. दादा कीर्तन झाल्यावर या असणाऱ्या बापाच्या पोरीला भेटा आणि विचारा तिला, कागद आई तुझा बाप गेला. एक सांगू का दादा, जोपर्यंत माहेरामध्ये बाप जिवंत असतो की नाही तोपर्यंत त्या पोरीला माहेराची ओढ असते गड्या का. तर ती पोरगी 22-23 वर्षाची झाली का बाप तिच्या लग्नाचं नियोजन करतो. लग्नाचं नियोजन झालं का तो या पाहुण्याच्या घरी जातो. बाप त्या पाहुण्याच्या घरी जातो, सगळ्याला सांगतो, साहेब
मुलीचं लग्न यावं लागतं बरं का, मुलीचं लग्न यावं लागतं बरं का. सगळ्याला सांगतो, सगळे पाहुणे रवळे जवळा करतो. लग्नाचा दिवस जवळ येतो, ढोल ताशांचा नाद होतो. या बापाची पोरगी इथं बसलेली असेल तिच्या लक्षात येईल बघा. ढोल ताशांचा नाद होतो, सनई चौघडे वाजायला लागतात, पाहुणे रावळे येतात, मंडपाला मंडप टाकतो, जेवणावाला स्वयंपाक बनवतो. ढोल ताशांचा नाद होतो, सनई चौघडे वाजायला लागतात, नवरदेव नवरी भोल्यावर चढतात, मंगलाष्टका फेकल्या जातात, अक्षतांचा मारा होतो, लग्न लागलं जातं. लग्न झालं की हा बाप सगळ्या पाहुण्याला जेवायला वाढायला फिरतो. जेवण होतं, सगळे पाहुणे निघून जातात. आता पाहुणे निघून गेले, आता मेहुणे निघून गेले, आता दाजी निघून गेले, आता मामा निघून गेले, आता काका निघून गेले. मंडपामध्ये फक्त पोरग, पोराचे पाहुणे, पोरीचा बाप, पोरीची आई, पोरीची मावशी, काका. आता पोरीला वाट लावण्याचा सोहळा जवळ येतो गड्या. आठवारे आपला बाप, पोरीला त्या ठिकाणी वाट लावण्याचा सोहळा जवळ येतो. सगळे पाहुणे रावळे येतात आणि पाहुणे रावळे आल्याच्या नंतर पोरी सगळ्याच्या पाय पडते. सगळ्याच्या पाय पडल्याच्या नंतर त्या ठिकाणी पोरगी आता आईच्या पाय पडते, आईच्या गळ्यात पडून रडते, भावाच्या गळ्यात पडून रडते आणि पोरगी त्या ठिकाणी रडायला लागते. रडता रडता पोरीला गाडीत बसवलं जातं. तोपर्यंत तो बाप तिला दिसत नाही. गाडी स्टार्ट होते, पोरीचे पाय धुतले जातात, पोरगी इतकीन कासरा भर जाते आणि मग पोरीच्या लक्षात येतं मी सगळ्याला भेटले पण माझ्या बापाला नाही भेटले. पोरगी गाडीवर आवाज टाकते, टाप टाकते, थांबा मला माझ्या बापाला भेटायचंय. आणि बापाला भेटण्यासाठी पोरगी गाडीतून उतरते, कावरी बावरी पाहते, तिचा बाप तिला दिसत नाही. दादा, अरे बाप कुठे, माझा बाप कुठे, असं पोरगी बोलते. गावातला प्रतिष्ठित माणूस सांगतो, तायडे तुझा बाप पाहुण्यांच्या पत्तरवाळ्या उचलतोय. उष्ट्या पत्तरवाळ्या उचलणाऱ्या बापाला सांगितलं जातं, दादा तुमची पोरगी चालली हो. पोरगी बोलवते तुम्हाला. धावत पळत बाप येतो, आईला मिठी टाकतो. अरे त्या ताईला मिठी टाकतो, ताईला सांगतो, ताई ए बाई आता चाललीस ग, पण मी तुझ्यासाठी कमवून ठेवलं होतं. एक एक रुपया मी तुझ्यासाठी कमवून ठेवलाय. तुझ्या त्या ठिकाणी संसाराला लावण्यासाठी तुला हुंडा दिलाय ताई. पण एक काम कर ताई, माझं नाव मोठं केल्याशिवाय माग येऊ नको ताई. ती पोरगी गाडीत बसून निघून जाते आणि त्या पोरीच्या आयुष्यभर त्या संसारासाठी लावलेला पैसा फेडत राहणारा बाप आहे. तो कोबराय म्हणतात. बाप काय तर तो बाप करी जोडी, बाप करी जोडी.